या मॅचच्या दिशेने जातो। अर्थातच आपण पाहतोय तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी चाललेली मॅच आहे। एका बाजूला केंजळवाडी संघ, दुसऱ्या बाजूला टीम साखरवाडी। पहिला चेंडू, दुसरा चेंडू राजेश कुराडे यांच्या बॅट मधून आलाय। वन बाउंस, सिक्सर, लगातो सिक्स। माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान अंकुजी सावंत साहेब, आपला देखील इथं महत्त्वाचा मान सन्मान केला जातोय। अगदी या जुगायवाडी संघाला ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये टी शर्ट स्पॉन्सर केले, एक अजून एक दानशूर आपण पाहतो युवा नेतृत्व, अर्थातच अंकुजी सावंत साहेब यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। ते फोटो देखील घ्यायचा आयोजक वर्ग विनंती असेल। आपण देखील आलात, वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच अंकुजी सावंत साहेब। रोशन यांचा पुढचा चेंडू, राजेश कुराडे मिस्टर पीटीपीएल। चेंडू हॉय मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, झेल होईल का नाही, झेल सुटतोय, थोडासा अवघड झेल होता परंतु 2 धावा निश्चित मिळतायत मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे यांना। मॅन फ्रॉम गोषटवाडी, पाटण तालुका क्रिकेटचा बकासूर ज्या नावाने ओळखलं जातं ते राजेश कुराडे बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतायत। रोशन, पुढचा चेंडू रोशन यांचा, फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये, चेंडू जाईल सरळ सीमारेषेबाहेर, येतोय खणखणीत दणदणीत वीरवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी। षटकार षटकार षटकार। हा राजेश कुराडे जो मात्र आता या मॅच मध्ये थांबायचं नाव घेत नाहीये। सेमीफायनलच्या मॅच मध्ये लवकर माघारी गेला होता, स्वस्तात माघारी गेला होता, परंतु या मॅच मध्ये आता तो थांबायला मागत नाहीये। संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर पहिलीच ओव्हर प्रगतीपथावरती आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा। 5 चेंडू पूर्ण झाले। स्ट्रायकिंग एंड वरती राजेश कुराडे शेवटचा चेंडू फेस करतोय। आलाय चेंडू आकाशाला गबस निकालून तर आलाय, क्षेत्ररक्षक खाली आलाय, ज्ञानेश्वर मसुगुडे झेल ड्रॉप आहे, म्हणजे राजेश कुराडे स्ट्रायकिंग एंड वरती। दुसऱ्या ओव्हर मध्ये राजेश कुराडे आपला स्ट्रायकिंग एंड वरती दिसेल, याची देखील नोंद घ्यायची आहे। ओव्हर संपते, ओव्हर क्रमांक 5 चेंडू पूर्ण झालेत। 5 चेंडू पूर्ण झालेत पंच, 5 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा। माफी असावी, 5 चेंडू पूर्ण झालेत, अजून देखील एक चेंडू आहे आणि या संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा। शेवटच्या चेंडूवरती अतुल भालेकर स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहे। फटका खेळला जातोय, अतुल भालेकर थोडासा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ज्ञानेश्वर मसुगुडे आले, चेल ही देखील ड्रॉप केली जाते, म्हणजे या चेंडूवरती धाव नाहीये, नाही धाव घेतली म्हणजे ओव्हर संपते। आता ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला जातोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावांवरती आपण पाहतोय बिनगडी बाद टीम केंजळवाडी संघ। आता शेवटची ओव्हर असेल, स्पीडअप घ्यायचंय, दुसरा गोलंदाज विलास धावत जा। अगदी 2 ओव्हर आपण पाहतोय आणि अगदी या 2 ओव्हरची थर्ड आणि फोर्थ प्राइज साठी आपण मॅच खेळवली गेली, अगदी खेळाडूंच्या आग्रह खतर, कारण की कोणालाही नुकसानाला सामोरं जायचं नाही, हीच आमची ओळख आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची, नुकसान कधीच कोणाचं केलं जात नाहीये। आता दुसरी ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय विलास कदम आलाय, जो मात्र आतापर्यंत मिडन गोलंदाजी टाकण्यामध्ये यशस्वी राहिलाय, परंतु समोर राजेश कुराडे पाटण तालुक्याचा आपण पाहतो रन मशीन बकासूर या नावाने ओळखलं जातं आणि मिस्टर पीटीपीएल सलग 2 वर्षाचा, जो मात्र बिलॉंग करतो कोयना क्रिकेट आशियन मधून, ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपल्या संघाला एक नवीन ओळख दिली, तोच राजेश कुराडे स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करतोय। चेंडू फिरवला जातोय, हा कट मात्र वेगळा होता आणि अगदी आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव आहे, पहिल्या चेंडूवरती उभं केलं जाते विलासच्या माध्यमातून, हा चेंडू निर्धाव येतोय। आता मात्र आलाय राजेश कुराडेच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये, आता देखील झेल ड्रॉप। काय पाहायला मिळतंय मॅचच्या आतमध्ये,
दुसरं जीवदान आहे राजेश फुराडेला. आता मात्र अतुल भालेकरला देखील मिळू शकतं का हे देखील पाहावं लागेल, कारण की अतुल भालेकरची देखील एक कॅच ड्रॉप झाली होती. हे देखील पाहण्याजोगं आहे मॅचच्या आतमध्ये. 2 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. हे 6 चेंडू निर्धाव आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो थोडासा शफल झाला, तदनंतर मागे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त चेंडू निर्धाव कोणी घेतले असतील तर नाव आठवते एकच म्हणजे विलास कदम, गावडेवाडी गावचा खेळाडू आपण पाहतोय, जो मात्र आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन खेळाडू आहे, ज्यानं मात्र छाप सोडले या स्पर्धेमध्ये. हा देखील वर्षभर चर्चेत राहील या स्पर्धेच्या नावाने आपण पाहतोय विलास कदम. पुढे सरसावून फटका लोपर फुलटॉस, त्याच्यावरती धाव किती? एकच येते. एक धाव येते आणि एका धावीने धावफलक पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 4 चेंडू पूर्ण झाले, संघाची धावसंख्या धावफलकावरती 19. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती राजेश कुराडे. मोठे फटके येतील की शांत ठेवलं जाईल, उभं केलं जाईल की या गोलंदाजाला नाचवलं जाईल, हे देखील पाहावं लागणार आहे. अगदी आपण पाहतोय या गतीमध्ये परिवर्तन करत असताना डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला आणि दुसऱ्या दाव्याचा कॉल आहे. चेंडू फेकी केला जातो स्ट्रायकिंग एंड वरती. आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस राजेश कुराडेसाठी अतुल भालेकर करतोय. ही त्यांची मैत्री आहे, म्हणजे आता पहिले विकेटचं पतन होतं. शेवटचा चेंडू आहे, मॅच कंटिन्यू करा. शेवटचा चेंडू असणार आहे अगदी विलासचा. थर्ड आणि फोर्थ प्राइज साठी आपण पाहतोय मॅच खेळवली जाते. संघाची धावसंख्या मात्र धाव फलकावरती 20 धावा. चेंडू मात्र हवेमध्ये फिरवला जातोय. विलास कदमची गोलंदाजी आपण पाहतोय, अगदी अगदी रोखून ठेवले राजेश कोराडे आणि अतुल भालेकर यांसारख्या 2 मोठ्या फलंदाजांना याच विलास कदमने आपण पाहतोय. धाव कोणती येत नाहीये. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज असणार आहे आणि 21 धावा आपण पाहतोय. रचेल कोण? टीम साखरवाडी संघाकडून, हे देखील पाहावं लागेल. टीम केंजरवाडी या मैदानामध्ये स्पीडअप घ्यायचंय. विनंती असेल स्पीडअप घ्या. टीम केंजरवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. बॅटर देखील आलेत मैदानामध्ये, म्हणजे सागर पवार आणि त्याच्या समवेत ज्ञानेश्वर मसुगडे, मिस्टर डॅनी देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये. आता पंचांना देखील विनंती असेल की आपण लगेच सामन्याला देखील सुरुवात करूया. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय केंजरवाडी संघ. बारा चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी साखरवाडी संघाला. चला स्पीडअप घ्यायचंय, सहकार्य करा. यानंतर महाअंतिम सामना, मेगा मुकाबला विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा होणार आहे.
सहकार्य करा. चला लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवर अतुल बालेकर. पाटण तालुक्यातील दुसरं क्रिकेट मधलं मोठं नाव. टप्प्याचा चेंडू सागर यांच्यासाठी, डॅनी यांच्यासाठी. एक धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक येते चेंडू पर्यंत, तोपर्यंत निश्चित एक धाव मिळते. 11 चेंडू 20 धावा. दोन्ही संघांचा आतापर्यंतचा प्रवास पाहायला गेलं तर खूप चांगला राहिलाय. दोन्ही संघाकडून खेळ चांगला झालाय. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू सागर यांच्यासाठी. पंचचे दोन्ही हात वरती, पंच दंडित करतायत. आता मात्र गोलंदाज अतुल यांना येते वाईट चेंडू, खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळून जाईल साखरवाडी संघाला. पुढचा चेंडू फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि सागर यांना माघारी परतवतायत अतुल. पहिला झटका लागतोय सागर यांच्या रूपाने साखरवाडी संघाला. 10 चेंडू 19 धावा सामन्याचं समीकरण. मैदानामध्ये ड्रोन व्ह्यू पाहायला मिळतोय. खरंच स्पर्धा उत्कृष्ट आहे. ड्रोन व्ह्यू पाहायला मिळतोय मैदानामध्ये. ड्रोन व्ह्यूच्या सहाय्याने देखील प्रक्षेपण केलं जाते या स्पर्धेचं. काल देखील सलामीचा सामना झाला आणि सलामी पुढचा चेंडू अतुल भालेकर यांचा. आयकॉन खेळाडू, पाटण तालुक्यातील एक आयकॉन खेळाडू. आता मात्र आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. स्पीड घ्यायचं आहे अतुल सर, सहकार्य करायचं आहे. फटका खेळलाय. फटका क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका आहे. चेंडू जातोय सरळ वन बाउंड सीमा पार. जे सुरेख फटका, क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका खेळलाय आनंद यांनी. पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा सुरेख अप्रतिम षटका. नऊ धावा 8 चेंडू सामन्याचं समीकरण. सामन्यामध्ये आणले आनंद यांनी. लागोपाठचा 2 मोठे फटके. चौकार आला, चौकारानंतर षटकार आला. अतुल यांचा पुढचा चेंडू. टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दिले. चेंडू जातोय सरळ स्लिपच्या आणि स्लिपच्या दिशेने निघून जाईल. चेंडू येतोय चौकार. सुरेख फलंदाजी आनंद यांची पाहायला मिळते मैदानामध्ये. 5 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. ड्रोन व्ह्यूच्या साहाय्याने आमचं समालोचन कक्ष प्रक्षेपित केलं जाते.
एकदम प्रोफेशनल अशी स्पर्धा. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू. अनिल आनंद यांना समजू शकला नाही. चेंडू ते निर्धाव. यानंतर होणारी मॅच म्हणजे या स्पर्धेतील शेवटची मॅच, ग्रँड फिनाले, फायनल मॅच. आणि या फायनल मॅच मध्ये दोन संघांनी धडक मारली, अर्थातच विरेवाडी संघ आणि जाना 11 जंगलवाडी संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. कार्य करायचंय, चालू करायचं सामना. पंच थोडं स्पीडअप घ्यायचं आहे बरं का. आपल्याला यानंतर अंतिम महामुकाबला खेळवायचा आहे, त्यामुळे केंद्रवाडी संघ कृपया सहकार्य करा. ड्रोनच्या साह्यानं या ठिकाणी दृश्य टिपली जात आहेत. 6 चेंडू 5 धावा. मिस्टर पीटीपीएल गोलंदाजी मार्क वरती. राज पहिला चेंडू. बोटे फिरवली जात आहेत या चेंडूवरती. चेंडू होते निर्धाव. डॅनी सह्याद्री असोसिएशनचा एक मोठा खेळाडू जो या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये तो डॅनी मसुगडे. 5 चेंडू 5 धावा. मजा येईल मित्रांनो. फटका खेळाय, फटका हवेमध्ये आणि अतुल तिथे कोणतीही चूक करत नाहीत. डॅनी यांना माघारी परतावं लागते. आणि यानंतर होणारा जो मुकाबला आहे, अंतिम मुकाबला, त्या दोन्ही संघांना विनंती असेल की कृपया आपण बाउंड्री लाईनच्या समोर उभं राहायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त काम करायचं आहे, त्यासाठी वारंवार सूचना करायला लावू नका. चला फलंदाज लवकर यायचंय मैदानामध्ये. फायनल मुकाबला खेळवायचा उजेडामध्ये. चांगली गोलंदाजी राजेश कुराडे, मिस्टर पीटीपीएल मानफ्रॉम गोशेडवाडी. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आणि मोठा फलंदाज डॅनी याला माघारी परतावले. 4 चेंडू 5 धाव. मजा येईल मित्रांनो. क्षेत्ररक्षण लावलं होतं, जाळं निर्माण केलं होतं, संधी दिली होती गणेश यांनी, परंतु अनिल यांच्या 3 चेंडू 4 धावा. जाळ रचलं होतं, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतं, परंतु अनिल यांच्याकडून थोडीशी चूक झाली. 1 धाव मिळते. आता मात्र आनंद यांना स्ट्राइक वरती आणलं जात आहे. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. राजेश कुराडे. फटका चांगला आहे. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक घेतोय आणि झेल घेतो. आज चॉईस प्लेयर स्वप्नील तोडकर, मॅन फ्रॉम धायटी. 2 चेंडू 4 धावा. 4 धावा. 2 चेंडू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या मॅच साठी. काय मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. सुंदर अशा पद्धतीने खेळून काढलाय चेंडू. 1 धाव मिळते मात्र स्वप्नील आणि साखरवाडी संघाला. आता मात्र निश्चितच मोठा फटका खेळण्याची गरज आहे. कंपल्सरी चेस सामना राहील. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा. 1 चेंडू. आता मात्र स्ट्राइक वरती आणलं जात आहे ते सागर केंजळे, साखरवाडी संघाचा एक युवा खेळाडू. गोलंदाजी मार्क करता मिस्टर पीटीपीएल. 1 चेंडू 3 धावा. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. 1 धाव पूर्ण होते. दुसरीही होते. तिसरी होईल का?
काय खेळ झाला, काय मॅच झाले मित्रांनो. आणि इथे मात्र जाण 11 केंद्रवाडी संघ विजयी होतोय. थँक्यू. हा फरक मात्र 5,000 रुपयाचा होता आणि अगदी 5,000 आपण पाहतो आणि तृतीय पारितोषिकावरती नाव कोरलं जात आहे. केंजलवाडी संघ तृतीय पारितोषिकावरती नाव कोरते आणि चतुर्थ पारितोषिकावरती आपण पाहतोय आदर्श क्रीडा मंडळ अर्थातच साखरवाडी संघ. आता मात्र विनंती असेल दोन संघ ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये धडक मारले अर्थातच अगदी आपण पाहतोय दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दमदार एंट्री करणार आहेत.